अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि दुसऱ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. भोलेबाबा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत ही मी भोलेबाबांकडे प्रार्थना करते. तर सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रावण सोमवार. तर श्रावण सोमवार असो किंवा पूजा असो हे मी नेहमीच म्हणत असते, आपल्या आजूबाजूला जी काही घाण असेल, जी आपल्या डोळ्यांना घाण दिसत असेल, निगेटिव्हिटी वाटत असेल, डोळ्यांसमोर नकारात्मकता दिसत असेल किंवा कानांमध्ये आपल्याला काहीतरी वाईट ऐकायला येत असेल, तर ते बाजूला सारून चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ही जर आपण नेहमी सवय लावून घेतली ना, तर चांगली गोष्ट दिसल्यानंतर लगेच आपण आपल्या देवाचं नाव किंवा आपला जो मंत्र जप असतो, जो गुरूंचा मंत्र दिलेला असतो, ते लगेच आपण म्हणायला लागून जातो. बघा, कोणाकोणाला असते ही सवय, काहीतरी वाईट गोष्ट बघितल्यानंतर, कुठली तरी वाईट गोष्टी ऐकल्यानंतर लगेच आपल्या तोंडून आपल्या गुरूंचं नामस्मरण निघत असतं. आणि निगेटिव्ह गोष्टी, खराब गोष्टी बघायच्या आपल्यालासुद्धा त्या टाळायच्या सवय लागलेल्या असतात. तर तुमच्या बाबतीतसुद्धा असं होतं आहे का? मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते की माझ्या बाबतीतसुद्धा नेहमी असंच होत असतं. तर माझं छान असतं असं बाहेरचं वातावरण हे प्रसन्न केलं गेलं. बाहेर उंबरठा पूजन, रांगोळी वगैरे टाकली गेली. नेहमीसारखे माझं असतं त्याप्रमाणे मी करून घेतलं. तर खूप छान प्रसन्न वाटत असतं. परंतु ते प्रसन्न वाटण्यासाठी सुद्धा काही गोष्टी ह्या सॅक्रिफाईस कराव्या लागतात. त्या काय आहेत हे मी तुम्हाला पुढे जाऊन तर नक्कीच सांगेन. तर बघा, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यांनी छान बेल असे बिल्वपत्र आणून दिले होते. तर मी ते व्यवस्थित मेंटेन करून, ओल्या कपड्यामध्ये बांधून त्याला रोज मेंटेन करून व्यवस्थित त्याला बघून घ्यायची, खराब झालेत का काय असं म्हणून. तर ते उरलेले बिल्वपत्र फ्रेशच होते, त्यांना काही खराब वगैरे झाले नाही. तर ते मी त्यांना व्यवस्थित पद्धतीने निवडून घेतले. आता निवडून घेतले म्हणजे काय असतात, तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की मागची गाठ असते, ती गाठ कट करून घ्यायची असते. आणि बिल्वपत्र हे कुठेही कट झालेलं नसावं, कुठेही फाटलेलं नसावं. त्याला मोजून 3 पानेच असली पाहिजे. 2 पानांचं बेलपत्र नसावं किंवा 4 पानांचं नसावं. त्याला मोजून 3 पानं आणि व्यवस्थित असं बेलपत्र असावं. आता हे बेलपत्र मी मोजले वगैरे नाही, ह्या वेळेस मोजले नाही, कारण मला माहिती होतं की 101 एवढे बेलपत्र 101 नाही 108 एवढे बेलपत्र भरले जाणार नाही. परंतु मी एक मनाची तयारी करून घेतली होती की जरी 108 बेलपत्र भरले गेले नाही, तरीही जेवढे असतील तेवढे मी त्यांची पूजा करून घेईल, त्यांना महादेवाच्या पिंडावर अर्पण करून घेईल असं म्हणून मग मी जे स्वच्छ आणि चांगले असे बेलपत्र होते, धुतलेलेच होते नाहीतर ते मागच्या वेळेस, तर व्यवस्थित असे होते, तर त्यांना फक्त कट झालेले बाजूला काढून घेतले.
आणि त्यानंतर मग त्यांना व्यवस्थित करून घेतलं. आणि आपल्याला देवपूजा करायची असली तर देवपूजेचे जेवढेही भांडे आपल्याला लागणार आहेत ते जर स्वच्छ नसले ना तर देवपूजा करायला व्यवस्थित असं मन लागत नाही. आणि थोडीशी चिडचिड होते, कारण थोडासा रागही येतो, कारण ते तेलामुळे किंवा खूप लवकर खराब होत असतात, पिवळे पडत असतात आणि तेलामुळे पण आरती वगैरे समया खराब होत असतात. परंतु ते जर मेंटेन केले नाही ना तर देवपूजा करायला मन लागतच नाही. त्याच्यामुळे त्यांना मेंटेन करावेच लागतात, त्यांना साफ करावंच लागतं, तरच देवपूजा करायला पण आपल्याला योग्य वाटतं. आणि आपण सुद्धा जेवायला बसत असू तर आपला पाणी प्यायचा ग्लास स्वच्छ पाहिजे, ताट स्वच्छ पाहिजे, ही जशी आपली अपेक्षा असते ना तशीच देवांना पण वाटत असेल कुठेतरी, असं मला वाटत असतं की त्यांच्या जवळचे भांडे आणि त्यांचे देवाचे भांडे हे स्वच्छ असले पाहिजे असं म्हणून. तर मी देवपूजा म्हणजे मला अभिषेक करायचा होता तर मी पाट मांडायला घेतलं. मागच्या वेळेस झालं काय, तब्येत बरोबर नसल्यामुळे मला व्यवस्थित असं काही सुचतच नव्हतं. आणि करायला काढायला वगैरे सुद्धा मला थोडंसं स्ट्रेस वाटत होता. त्याच्यामुळे मग मी मागच्या वेळेस पाहिजे तसं मनासारखं केलं नव्हतं. परंतु ह्यावेळेस ठरवलं होतं की पाहिजे तसं मनासारखं करेन. पाट मांडण्यासाठी खाली स्वस्तिक जो असतो आपला कुंकवाने स्वस्तिक काढून घेतला. त्याच्यानंतर कपडा, पांढरा कपडा, जे पांढरं वस्त्र असतं ते पांढरं वस्त्र म्हणजे महादेवांना शांतीचं प्रतीक, पांढरं वस्त्र हे शांतीचं प्रतीक म्हणून सुद्धा मानलं जातं. आणि आपण कुठलीही महादेवांची पूजा करत असतो, महाशिवरात्री असतो किंवा श्रावण सोमवार असतो, कुठलीही महादेवांची पूजा करत असताना पांढरं वस्त्र हे अंथरून घ्यायचं असलं, नाही असलं तर इट्स ओके, असं काही नाही की करावंच असं म्हणून. पण असलं तर पांढरं वस्त्राचा यूज करावा. आणि त्यानंतर मग मी इथे पाट मांडून घेतला. आता तुम्हाला मी सांगते, मागच्या सोमवारी मला एका ताईंनी कमेंट्स केली होती. काय कमेंट्स केली होती ते मी तुम्हाला नक्कीच सांगते. तर मागच्या वेळेस मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. मागच्या वेळचा जो व्हिडिओ होता तो तब्येत बरी नसताना मी तरी पूजा केली, परंतु देवाने ती शक्ती पण दिली. पूजा खूप छान झाली होती मागच्या वेळची पण ह्या वेळची अजूनच त्याच्यापेक्षा छान होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामीस्तवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर येतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमाम्यहं. रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्रं सुहस्रबन्धं कंठाटोपीचमाला दंडकमंडलकटयांक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय. ओम गणगणपते नमः, 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 ओम गणगणपते. श्री गणपती अथर्वशीर्ष. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामं देवाः भद्रं पक्षेमाक्षभिर्यं चत्राः स्थिरमङ्गे तुष्टुवाशं तनूभिं देवहितमिदायुम्. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपते, त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मा. आता कुठल्याही देवाची पूजा करायच्या अगोदर त्या कुठल्याही देवाची सेवा करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांची पहिले स्थापना केली पाहिजे. त्याच्यामुळे मग बाप्पांची इथं मी स्थापना करून घेतली. त्यांच्यावर मी गणपती अथर्वशीर्ष एकदा म्हणून घेतलं. स्वामीस्तवन म्हणताना कुठल्याही प्रकारचा अभिषेक केला नाही. स्वामीस्तवन विदाऊट अभिषेकने स्वामीस्तवन सुरुवातीला म्हणून घ्यायचं कुठलीही सेवा जर करायची असली तर. आणि त्याच्यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा वाहून घेतल्या आणि गजरा आणला होता, गजरा वाहून घेतला. आणि बाप्पांना तुळशीपत्र हे वर्ज्य असल्यामुळे तुळशीपत्र वगैरे काही वाहत नाही. त्यांच्या ज्या पसंतीच्या ज्या त्यांना आवडतात त्या दुर्वा इथं त्यांना अर्पण करून दिल्या. आणि जो गजरा होता तो गजराही त्यांना अर्पण केला. फूल असेल तर फूल अर्पण करून द्यावं. त्यानंतर मग आपला जो निरांजन असते, दिवा असतो, दिवा उदबत्ती त्यांना दाखवून द्यायची. कारण की गणपती बाप्पांची स्थापना केल्याशिवाय पूजा होत नाही असंही म्हटलं जातं. मागच्या वेळेस माझ्याकडनं झालं नाही, सॉरी. तर त्यानंतर मला एका ताईंनी सांगितलं होतं की ताई तू, संध्या सोनवणे नावाच्या ज्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी सांगितलं होतं की ताई तू ही आपली काय म्हणतात अन्नपूर्णा मातेची सुद्धा स्थापना कर. तर मी इथं अन्नपूर्णा मातेची सुद्धा स्थापना केली.
की प्रत्येक भागाकडे वेगळी पद्धत असते, त्यांच्याकडे ती पद्धत असेल म्हणून त्यांनी मला सांगितलं. तर मी एक मनात म्हटलं की चला आपल्याकडे ती पद्धत नसेल, परंतु आपल्या मांडणीत महादेवाच्या मांडणीत ठेवत नाही, परंतु ठेवल्याने काही वाईट होणार नाही, चांगलंच होणार आहे. कारण की अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वतीचं एक रूप आहे आणि अन्नपूर्णा माता म्हणजेच कुलस्वामिनीचं, लक्ष्मीचं एक रूप आहे. केलेली गोष्ट वाया जाणार नाही. त्या ताईच्या सांगण्याच्या मागे सुद्धा एक चांगलं काहीतरी असेल किंवा मला माझ्याकडनं काहीतरी अन्नपूर्णा मातेची पूजा होणार असेल, असं काहीतरी पॉझिटिव्ह होकारार्थी जर आपण विचार केला ना, तर नक्कीच पॉझिटिव्ह होत असतं. म्हणून मग त्या एका गोष्टीत पण छान अशी भर पडली. म्हणून त्या संध्या सोनवणे ताईंना थँक्यू सो मच की त्यांनी मला एक असं सजेशन केलं. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की काहीतरी सजेशन द्यावं मला, तर नक्कीच त्या सजेशनमध्ये काहीतरी भर पडेल, माझ्या पूजेमध्ये सुद्धा भर पडेल आणि मीही ते करण्याचा प्रयत्न करेल. तशीच अन्नपूर्णा मातेंचा पण अभिषेक करून घेतला. श्रीसूक्त म्हणून त्यांच्यावर अभिषेक करून घेतला. कारण जर स्त्री देव असेल, स्त्री देवता असेल तर श्रीसूक्ताचा अभिषेक करावा आणि पुरुष देवता असेल तर पुरुष सूक्ताचा अभिषेक करावा लागतो. तर तसाच अन्नपूर्णा मातेचा सुद्धा अभिषेक करून घेतला आणि आता इथं महादेवांची जी पिंड आहे तिच्यावर मला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक नेहमीप्रमाणे जे असतो तोच मी करून घेतला. मी त्याच्यामध्ये काही तुम्हाला सांगत नाही. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं महादेवांचा अभिषेक करण्यासाठी मी काय करते असं म्हणून. तर बघा, ज्यावेळेस आपण बेलपत्र तोडत असतो झाडावरनं, तर बेलपत्र कधीही सोमवारी, अमावस्येला, पौर्णिमेला, चतुर्थीला आणि अष्टमीला कधीच बेलपत्र तोडायचं नसतं. आणि नेहमी महादेवांच्या पिंडीवर जर आपण दुधाचा अभिषेक करत असतो तर तापवलेलं गरम दूध, मग तापवलेलं ते थंड का असे ना, ते दूध कधीच त्याचं अभिषेक करायचा नाही. नेहमी कच्च्या दुधाचा आणि गाईच्याच दुधाचा अभिषेक करायचा. कधीही म्हशीच्या दुधाचा अभिषेक करत नाही, गाईच्या दुधाचा अभिषेक करतात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे जे बिल्वपत्र आहे हे मागे मी चिपकवलेलं नाही आहे. ते ठेवल्यानंतर आपोआप ते तसंच उभं राहून गेलेलं आहे आणि खूप छान दिसत असतं ठेवल्यानंतर. त्याला चिपकवलेलं वगैरे काही नाही. ठेवल्यानंतर ते त्याच पद्धतीने उभं राहून गेलं. आणि बघा, तुम्ही म्हणतात की बिल्वपत्र आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर माझ्याकडे बेलपत्र नसेल. तर जर बेलपत्र तुमच्याकडे नसेल तर कोणी तुमच्या अगोदर येऊन जर बेलपत्र जर चढवलेलं असेल तर ते चढवलेलं बेलपत्र तुम्ही परत तुमच्या पाण्यामध्ये न बुचकवता पाण्याने त्याला व्यवस्थित धुवून घ्या. पाण्यामध्ये, तांब्यामध्ये त्याला बुचकवायचं नाही, त्याच्यामध्ये घालायचं नाही, कारण ते पाण्याला जलला अर्पित होऊन जातं. तुम्ही स्वतः त्याला उलटं करून थोडंसं पाणी उलटं टाकून ते बिल्वपत्र हाताने धुवून घ्या आणि परत तेच बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहू शकतात. कारण बेलपत्र हे कधीही 6 महिन्यापर्यंत दूषित होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. बेलपत्र 6 महिन्यापर्यंत दूषित होत नाही. ते कुठल्याही प्रकारचं शिडं होत नाही. बेलपत्र तुम्ही जर चढवलं आणि अजून परत तेच बेलपत्र जर तुम्ही धुवून परत चढवलं तर 6 महिन्यापर्यंत ते बेलपत्र दूषित होत नाही. आता बेलपत्र म्हणजे काय असतं, तर ब्रह्मा, विष्णू, महेशचा अवतार म्हणजेच बेलपत्र असतं. आणि चारी बाजूंनी असते ती म्हणजे ह्या बेलपत्राच्या आजूबाजूला चारी बाजूंनी असते ती म्हणजे शिवशक्ती. तर शिवशक्तीची पूर्ण जे पॉझिटिव्हिटी येते, सकारात्मकता असते, ती पूर्ण बेलपत्राच्या आजूबाजूला असते. आणि माझा इथं अभिषेक झाला पूर्ण, तर अष्टगंध कधीच कुंकू वगैरे असं लावायचं नाही. अष्टगंध जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाचा किंवा मग भस्म असेल तर भस्माने महादेवाच्या पिंडीला भस्म लावून घ्यायचा. आणि तुम्हाला मी ओम नमः शिवाय जो मंत्र आहे, तर तो ओम नमः शिवाय मंत्र तुम्ही बघा, तुम्हाला असं वाटत असेल की पुरुष सूक्त मला येत नाही बाबा, माझ्याकडे हे पुस्तक नाही, ते पुस्तक नाही, असं जर तुम्हाला नेहमी वाटत असेल, तर नाही जरी तुमच्याकडे पुस्तक राहिलं, फक्त तुम्ही अभिषेक करताना असो किंवा बेलपत्र चढवताना असो, तुम्ही जर फक्त ओम नमः शिवाय मंत्राचा जर तुम्ही जप करत राहिला, मग ओम नमः शिवाय मंत्र जरी म्हटला ना, कारण हा मंत्र एवढा म्हणजे स्वयंसिद्ध असा मंत्र आहे ना हा, तर ह्या मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे. जर कोणी गुरु केला नसेल, जर कोणी गुरुमंत्र घेतला नसेल आणि तुम्ही असं म्हणतायत की माझ्याकडे कोणी गुरु नाही आहे किंवा माझ्याकडे कोणी गुरुमंत्र माझ्याकडे नाही आहे, तर तुम्ही फक्त रोज कंटिन्यू ओम नमः शिवाय मंत्र जरी मनामध्ये म्हणत राहिलात, स्वयंपाक करताना असो, कुठलंही काम करत असताना जर हा मंत्र म्हणत राहिलात, तर ह्या मंत्राची पॉवर एवढी आहे ना, तर हा जर मंत्र कोणी म्हटला, हा एवढा स्वयंसिद्ध असा मंत्र आहे आणि ह्या मंत्राने आपल्याला स्वतःला सिद्धी प्राप्त होत असते. हा मंत्र स्वतः सिद्धिप्राप्ती असा मंत्र आहे, स्वयंसिद्धिप्राप्ती असा हा मंत्र आहे. त्याच्यामुळे ह्या मंत्राचा जरी कंटिन्यू आपण जप केला ना, तरीसुद्धा आपल्याला कुठल्याच मंत्रांची गरज भासत नाही. आणि बघा, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते
इथं मी जी महादेवांची अष्टनामावली 108 नामावली त्या नामावलीने मी पूर्ण अर्पण करून घेतले बेलपत्र. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी सुरुवातीला म्हटली की मी कुठलेही बेलपत्र आज मोजले नाही, 108 बेलपत्र बाजूला काढले नाही. तरी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते आणि मला खूप आनंद झाला तेव्हा, जेव्हा मी बेलपत्र वाहत होती ना, तेव्हा ते बेलपत्र पूर्ण झाल्यानंतर शेवटचं लास्टचं जे मी शेवटचं बेलपत्र ठेवलं ते बरोबर 108 नामावलीने कंप्लीट झालं. आणि हे जे खालचे बेलपत्र आहेत ना, हे बेलपत्र सगळे खराब झालेले असे बेलपत्र होते किंवा ब्रेक झालेले असे बेलपत्र होते. ओम नमः शिवाय, 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 ओम. आणि आज काय झालं होतं, यांना बरं नव्हतं, त्याच्यामुळे हे बाहेर जाऊ शकत नव्हते बेलपत्र घ्यायला. पण मी मनाला खात होती की आज मला 108 बेलपत्र अर्पण करायला भेटणार नाही असं म्हणून. परंतु तब्येत पहिली महत्त्वाची म्हणून यांना पण काही म्हटली नाही, कारण यांची पण आंघोळ वगैरे झाली नव्हती ताप असल्यामुळे. तर म्हटलं जेवढे असतील तेवढे बेलपत्र मी अर्पण करून घेईल. एक जरी बेलपत्र राहिलं तरी ते परत उचलावं आणि परत तेच दुसऱ्या नावाने दुसऱ्या अष्टनामावलीने अर्पण करावं असं पण चालतं. म्हटलं जेवढे 51 असतील 21 असतील तर पुढचं मी कंटिन्यू एकच बेलपत्र उचलून तशी सेवा करेल असं मी ठरवलं होतं. त्याच्यामुळे मग मी पण जास्त लोड घेतला नाही, परंतु झालं जे माझ्या मनाची जी इच्छा होती तीच इच्छा पूर्ण होऊन गेली. नंबर ओम प्राणाय स्वम व्यानाय स्वम अपनाय स्वम उदनाय स्वम समनाय स्वम ब्रह्मण्यामृतत्वाय स्वाहा. आणि आजची शिवमूठ आहे तीळ. तर माझं झालं काय, मी तीळची बॉटल डायनिंग टेबलवर ठेवून दिली आणि ते डायनिंग टेबलच राहून गेली. पूजा वगैरे सगळी झाली, परंतु इट्स ओके, आरती वगैरे राहिली होती, फक्त नैवेद्य दाखवला गेला. तर आजची शिवमूठ आहे तीळ. पहिल्या दिवशी होती तांदूळ, सेकंड सोमवारी आहे तीळ. तर शिवमूठ कशी व्हायची असते, खाली अंगठा करायचा, अंगठा हा जमिनीच्या साईडला करायचा आणि आपली जी शेवटची जी करंगडी असते ती करंगडी आपल्या आकाशाच्या वरच्या दिशेला करायची असते. अशी शिवमूठ व्हायची असते. आता कॅमेरा व्यवस्थित येणार नव्हता, त्याच्यामुळे मला व्यवस्थित शिवमूठ तुम्हाला दाखवता आली नाही, परंतु शिवमूठ नेहमी अंगठा हा जमिनीकडे असला पाहिजे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीं सहितं नमामि, भवं भवानी सहितं नमामि. हे शिव विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि. सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेवं. कायेन वाचा मनिसेन्द्रियेर्वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ ना. तर मी आज उपवास सोडायला, म्हणजे दिवसभर उपवास होता आमचा दोघांचा,
तर उपवास सोडायला मी छानपैकी तिखटचं पिठलं म्हणजे चटणीचं पिठलं, बेसन आणि ज्वारीची भाकर केली होती. आता तुम्ही म्हणणार छानपैकी वरण भात, भाजी पोळी काहीतरी गोड करायचं सोडून हे काय बनवलं असं म्हणून. बघा, दिवसभर आपला उपवास असतो, काहीच खाल्लेलं राहत नाही आणि डायरेक्ट अचानक वरण भात, भाजी पोळी किंवा काहीतरी डीप फ्राय खाल्लं तर खूप जास्त खाल्लं जातं आणि मे बी कधी ॲसिडिटी वाढू शकते. तर मी छानपैकी उपवास सोडायला साधं, सिंपल आणि सोजवळ असं जेवण बनवलं. कारण की एक विचार केला, आपले महादेव शंभू म्हणजेच खंडेरावचं एक रूप असतं आणि कधीकधी काही देवांना पिठलं किंवा बेसन, वांग्याचं भरीत ह्या गोष्टींचासुद्धा नैवेद्य दिला जातो. त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी डीप फ्राय करण्यापेक्षा असंही दूध आणि साखर प्रसाद ठेवला गेला याच्या अगोदर, म्हणून मग उपवास सोडायला पण साधं आणि सिंपल जेवण होऊन जाईल, जेणेकरून रात्री त्याचा काही त्रास होत नाही. नाहीतर मग डीप फ्राय काहीतरी खाल्लं जातं, पुरी वगैरे, आणि त्याची अर्ध्या रात्री ॲसिडिटी वाढत असते आणि मायग्रेनचं डोकं पण खूप जास्त दुखत असतं. म्हणून मग साधा सोपा असा स्वयंपाक केला आणि हा स्वयंपाक खायला जेवढा टेस्टी असतो तेवढी ज्वारीची भाकर ही पचायलासुद्धा किंवा डायजेस्ट व्हायलासुद्धा सोपी असते आणि सरळ असते. त्याच्यामुळे मग प्लॅनिंग केली की उशीरही झालेला आहे, लवकरात लवकर सगळेजणी खातील असा छान स्वयंपाक केला. नविकाला पोळी केली स्पेशल तिला आणि आम्हाला तिघांसाठी ज्वारीची भाकर केली. छानपैकी गावाकडचा पापड, नागलीचा, चिकनीचा पापड आणि गहू तांदूळचा पापड होता. ते पापड लावले गेले नाही. आता का लावले गेले नाही हे ताट बघून मला आता आठवण आली. तर नैवेद्य वगैरे दिला जातो आणि नैवेद्य उचलताना आपण नेहमी टाळी वाजली पाहिजे, डायरेक्ट ताट उचलायचा नाही, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला